नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण 5 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। वन लाइनर स्वरूपामध्ये आहे। तर चला, पहिला प्रश्न, आपल्या भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी। यानंतर पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे नुकतेच निधन झाले आहे। तर केव्हा? तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी। यानंतर देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आले आहे? तर लोकभवन असे करण्यात आले। यानंतर देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर कर्तव्य भवन या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची। यानंतर व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर राकेश मारिया यांनी लिहिले आहे। यानंतर डेव्हिड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर इटली या देशाने जिंकले आहे। यानंतर 2025 च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धांमध्ये आपल्या भारताने पहिल्याच उपस्थितीमध्ये कोणते स्थान पटकावले आहे? तर 8वे स्थान। यानंतर दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो। यानंतर 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आजचा आपला महत्त्वाचा पहिलाच प्रश्न असणार आहे, तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सदानंद दाते असे त्यांचे नाव आहे। काय? तर सदानंद दाते। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर ते सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पासून पदभार स्वीकारतील। तर सदानंद दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIA चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी ते ओळखले जातात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा पाहूयात आपण। तर उषा जानकीरमन यांची RBI मध्ये कोणत्या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कार्यकारी संचालक म्हणून। कोणत्या? तर कार्यकारी संचालक पदी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर उषा जानकीरमन यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मध्ये कार्यकारी संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। तर या भूमिकेमध्ये त्या पर्यवेक्षण विभाग सांभाळतील, ज्यामध्ये प्रामुख्याने जोखीम मूल्यांकन, विश्लेषण व असुरक्षा मूल्यांकन या कार्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर 2025 च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल किंवा पिस्तूल या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके नुकतीच जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एकूण 13 पदके जिंकली आहेत आपल्या भारत देशाने। किती? तर एकूण 13 पदके। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल पिस्तूल या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण 13 पदके जिंकले आहेत। तर या पदकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे। तर सुवर्ण पदके आहेत 3, रौप्य पदके आहेत 6 आणि कांस्य पदकांचा समावेश एकूण 4 चा आहे। तर ही स्पर्धा इजिप्तची राजधानी कैरो येथे 6 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये आपल्या भारताने पदक तालिकेमध्ये 3रे स्थान पटकावले आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न, 2025 मध्ये लोकसभेने कोणते विधेयक नुकतेच मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केंद्रीय
उत्पादन शुल्क विधेयक 2025. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक 2025 हे तंबाखू उत्पादनांवर सिगारेट, दर्जा, गुटखा, पान मसाला इत्यादी अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, जेणेकरून जीएसटी भरपाई उपकर संपल्यानंतरही त्या उत्पादनांवरील कराचा दर कायम राहील व सरकारचा महसूल अबाधित राहणार आहे. तर या विधेयकामुळे तंबाखूजन्य पदार्थाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता देखील आहे. यानंतर 5वा प्रश्न, परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर परकीय गुंतवणुकीमध्ये म्हणजेच FDI मध्ये महाराष्ट्र राज्य आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक येते. त्यानंतर कर्नाटक आणि दिल्ली सारखी राज्य येतात. पण अलीकडेच तिमाही आकडेवारीनुसार कधी कवच कर्नाटक किंवा इतर राज्य ही पुढे येऊ शकतात. तरीही सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे, असे अनेक अहवाल आणि आकडेवारीमध्ये दर्शवते. यानंतर विद्यार्थ्यांनो 6वा प्रश्न, 2025 साठी वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आर्मंड ड्युप्लाटिस व सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्होन असे त्यांचे नाव आहे. लक्षात ठेवा काय? तर आर्मंड ड्युप्लाटिस व सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्होन. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 या वर्षासाठी वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून पुरुष आणि महिला अशा दोन्ही श्रेणींमध्ये खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुरुष ॲथलेटिक ऑफ द इयर मध्ये आर्मंड मेंटो ड्युप्लाटिस, महिला ॲथलीट ऑफ द इयर सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्होन आणि स्वीडनचा पोल वॉल्टपट्टू ड्युप्लाटिस याने 2025 मध्ये अपराजित राहत 4 वेळा जागतिक विक्रम मोडला आहे. तर अमेरिकेची धावपट्टू मॅकलॉफ्लिन लेव्होन हिनेही टोकियो येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर कोणत्या मंत्रालयाने 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. कोणत्या? तर महिला व बाल विकास मंत्रालयाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नुकतीच बाल विवाह मुक्त भारत या उद्देशाने 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम सुरू केली आहे. तर पुढील प्रश्न आहे 8वा. तर नवी दिल्ली येथे भारत आणि रशिया यांच्यामध्ये कितवी बैठक झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 23वी बैठक झाली आहे. कितवी? तर 23वी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवी दिल्लीमध्ये भारत व रशिया यांच्यामध्ये 23व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 4 ते 5 डिसेंबर 2025 च्या भारत दौऱ्याची तयारी म्हणून या बैठका झाल्या आहेत. यानंतर 9वा प्रश्न, तर 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये म्हणजेच IFFI मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाने सिल्वर पीकॉक इंटरनॅशनल सेक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नुकताच पटकावला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोंधळ या. कोणत्या? तर गोंधळ. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाने सिल्वर पीकॉक इंटरनॅशनल सेक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावलेला आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. तर विशेष म्हणजे झफ्फीच्या 56 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर 10वा प्रश्न दिनविशेषवर आधारित आहे. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 4 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. केव्हा? तर 4 डिसेंबर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. तर हा दिवस चित्ता
संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या लुप्तप्राय प्रजाती समोरील आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जात असतो. यानंतर 11वा प्रश्न, हा देखील प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे, म्हणून एक प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलाय. तर दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 4 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो. तर हा दिवस 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो, जेव्हा नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट यशस्वीपणे पार पाडले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा मुख्य उद्देश काय आहे? तर भारतीय नौदलाच्या पराक्रमाचा व देशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करणे. ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर 1971 मध्ये कराची बंदरावर भारतीय नौदलाने केलेल्या धाडसी हल्ल्याच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, या दिवसाचे कार्य काय आहे? तर या दिवशी नौदलाच्या कार्याची आणि देशाच्या सागरी सीमांच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवली जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे तसा. तर प्रश्न पाहून घेऊया. तर देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर या व्हिडिओला जाता जाता सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.